चहा पाणी सगळ्यांचा झालाच असेल। तर आज पुन्हा एक सफर करण्याचा विवेक आहे, तर विचार करतोय हेदवीला जाणं। तर आपण चाललो आहे हेदवी दशभुजा लक्ष्मी गणेश देवळात। 14 किलोमीटर अंतरावरती आहे। तर हेदवी गाव रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक सुंदर गाव आहे। या मंदिराची स्थापना पेशवे काळात श्री केळकर स्वामी यांनी केली होती। एक सुंदर व जागृत गणेशाचं स्थान म्हणजेच हेदवी। श्री दशभुजा लक्ष्मी गणेश मंदिर या मंदिरातील गणपती मूर्ती 10 हातांची आहे। या कारणामुळे या गणपतीला दशभुज गणेश असे म्हटले जाते। या 10 हातांमध्ये चक्र, त्रिशूल, धनुष्य, गदा, आशीर्वाद देणाऱ्या हातात महाउळुंग, कमळ, फळ, पाश, नीळकमळ, दात आणि धान्याची लोंबी तसेच सोंडेमध्ये अमृतकुंभ आहे। तर चला हेदवी दशभुज गणेश मंदिर थोड्या जवळ येत आहे, तर आपण बघूया। पालशेतवरनं आपण निघालेलो आहे हेदवी मार्गे। हेदवीला निसर्गरम्य परिसर, पूर्ण हिरवगार। शक्यतो एप्रिल मे महिन्यात सुद्धा इथे थोडंसं हिरवगार असतं। तर रस्ता थोडासा खराबच आहे। उगाच म्हणत नाही कोकणाला स्वर्ग, हिरवगार निसर्ग सौंदर्य फक्त बर्फ पडण्यासाठी बाकी होता। काही लोक लालपरीची वाट बघत आहेत। हेदवी आलेला आहे आता। पण गणपती मंदिराच्या आधी बामणखळ म्हणून एक आहे, प्रसिद्ध ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी आधी भेट देऊ। आणि हेदवी समुद्र किनारा, समोरच हेदवी समुद्र किनारा आला। तर आजूबाजूचा परिसर एकदम हिरवागार, सुपारी आणि माडाची झाडं आहेत। गाडी आपण बंद करून समुद्रकिनारी जात आहोत। तर सुंदरसा असा हेदवीचा समुद्रकिनारा, खडकाळ, खळवळतं पाणी, अतिशय सुंदर। थोडीशीच आहे। कळवळचा समुद्र किनारा, हॉटेल अन्नपूर्णा।
चांगल्या पद्धतीनं मिसळ, चहा, नाश्ता, शाकाहारी मांसाहारी जेवणाची सोय होऊ शकते. सुंदरसा असा समुद्रकिनारा, समोर एक छोटंसं देऊळ आहे. बामणखेडावर चालत जात असताना उबड-धुबड खडकावर पसरलेल्या शिवांकडे लक्ष देऊन काळजीपूर्वक चालत जावे लागते. सुमारे 100 मीटर पुढे गेल्यानंतर आपल्या कातळ किनाऱ्यावर सुमारे 35 ते 40 फूट लांब 2 फूट रुंद अशी घळ दिसते. ही पृथ्वीची प्रसिद्ध बामणखळ. पण आता भरती जास्त असल्या कारणामुळे तिथे जाऊ शकत नाही. पुढच्या वेळेला तो प्रयत्न करू. तर चला, पुन्हा आपण समुद्रकिनाऱ्यावरून फिरून आल्यानंतर आता जाऊया दशभुजा लक्ष्मी गणेश मंदिराकडे. तर आता आपण पोचलो आहोत हिरवी गावामध्ये. दशभुजा लक्ष्मी गणेश देवस्थान हेदवी. सुंदरसा असा निसर्ग. गणेश चतुर्थी असल्या कारणामुळे आपल्याला आतमध्ये रेकॉर्डिंग करता येणार नाही. बघू प्रयत्न करून, नाहीतर मग बाहेरचं सौंदर्य नक्कीच बघू. पर्यटकांची खूप रेलचेल असते. काही भाविक नवस पण बोलतात आणि तो पूर्ण होतो असा ऐकिवात आहे. लावले वाटते आपण तिथे लावले लावायचे. इकडे या इकडे या इकडे या इकडे बस. अतिशय सुंदर परिसर पाहू शकता. दशभुजा लक्ष्मी गणेश मंदिर. पर्यटकांची वर्दळ. देवळात जाण्याकरता सुंदर अशी पायवाट आहे. साधारण 30 ते 35 पायऱ्या आहेत.
आता आपण आलेलो आहोत श्री स्वामी समर्थ मठ हेदवी. प्रवेशद्वार एकदम छान आहे. सुंदर असा परिसर. स्वामी समर्थ हे दत्तात्रयांचे चौथे अवतार आहेत. हा मठ स्वामी भक्तांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. अतिशय सुंदर आणि वास्तुकलेच्या अनुषंगाने बांधलेला सुंदरसा मठ. दर गुरुवारी येथे ग्रामस्थ स्वामींची पूजा अर्चा करतात. मठामध्ये येण्याकरता येथील सुंदर पायऱ्यासुद्धा बसवलेल्या आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशा शब्दांमध्ये स्वामी महाराजांनी भक्तांना अभयदान दिले आहे. स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. अशक्यही शक्य करतील स्वामी या अगाध श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात. स्वामी म्हणतात, जिंकायचे असेल तर अचूक नेम पाहिजे, लक्ष केंद्रित करावं लागतं. श्री स्वामी समर्थांच्या अनेक लीला आहेत आणि यातून आपल्याला शिकायला मिळतं. स्वामींनी आपल्या अनुभवातून प्रत्येकाला कोणती ना कोणती शिकवण नक्कीच दिली आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्मावतार आहेत. दत्त महाराजांचे तिसरे अवतार आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची चरण पादुका. स्वामी महाराजांची सुंदर अशी मूर्ती, जिवंत मूर्ती. श्री स्वामी समर्थ. भव्य असे प्रवेशद्वार, सभागृह, वास्तुकलेचे एक सुंदरसं चित्र नमुना तुम्हाला पाहावयास मिळेल. श्री स्वामी समर्थ. मी गणेश आणि श्री स्वामी समर्थ मठ तसेच बामणखळ बघितलं आहे. तर आता आपण निघालो आहोत आपल्या घरी. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.